काकोसांना स्थितीच्या भरामध्ये द्वारका दर्शन ही लीळा अत्यंत महत्त्वपूर्ण त्या भडगावची आहे। त्याही लीळेवर आपल्याला या ठिकाणी लीळा ऐकायला मिळेल। त्यानंतर आपण श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी आलो आणि कनाशी या ठिकाणी आल्यानंतर हे जे मुख्य मंदिर आहे हे कन्हैयालाल नावानं या मंदिराची या परिसरामध्ये ओळखलं जातं आणि त्या बारवेच्या जवळ जे स्थानवंदन केलं तिथं ते नांदणीचं स्थान असंही म्हणतात। त्या ठिकाणी अनेक भक्तजनांची भेट त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामध्ये दादोस, इंद्रभट्ट, काकोस, सारंग पंडित, एलाईसा, आबाईसा, महादाईसा, उमाईसा, गौडाईसा, शोभागा या सर्वांची भेट त्या ठिकाणी झालेली आहे त्या नांदणीच्या स्थानाजवळ। आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्वामी बसलेले असताना या कनाशीचा ब्राह्मण त्याला स्वामींचं दर्शन झालं आणि स्वामींना तो घरी घेऊन आला। ते घर म्हणजे जे मुख्य मंदिर आहे ते ब्राह्मणाचा वाडा होता। त्या वाड्यातलं हे स्थान आहे। ते एक रात्र मुक्काम स्वामींचा या कनाशीला झालेला आहे। तर तीही लीळा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायची आहे। आणि गावात येत असताना आपण जे नवीन मंदिराचं बांधकाम चालू असताना जे स्थानवंदन केलेलं आहे त्याही ठिकाणी त्या ब्राह्मणाला स्वामींनी वर प्रदान केलेलं ते स्थान, ज्याच्या जीर्णोद्धाराचं काम आपण ज्यांच्या आश्रमामध्ये आहोत ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर लांडगे बाबाजी महानुभाव यांच्याच मार्गदर्शनाखाली यांच्याच प्रयत्नातून त्या सुंदर आखीव रेखीव अप्रतिम असं ते काम, अजून त्याचं पूर्ण काम झालेलं नाही, परंतु ज्यावेळेस ते होईल त्यावेळेस अप्रतिम ते काम आपल्याला दिसणार आहे। हे जे समोर बॅनर लावलेला आहे मंडळी, त्या कार्यक्रमामध्ये त्या मंदिराचं कलशारोहण उद्घाटन होणार आहे। म्हणून सर्वांनी त्या कार्यक्रमाला आवर्जून यावं असं बाबांचा आग्रह आहे आणि आपण नक्की त्या कार्यक्रमाला येणार आहोत। तर बाबांचं कार्य या कनाशीमध्ये कितीही मंडळी येऊ, केवढी पदयात्रा येऊ, मोटरसायकल यात्रा येऊ, कालपासून या ठिकाणी लक्झरी यात्रा होती, काल एक पदयात्रा होती, आज एक पदयात्रा, उद्या एक पदयात्रा येणार आहे। आणि मग अशा कितीही लोकांची व्यवस्था बाबाजी अत्यंत उत्साहानं आणि तेवढ्याच आनंदानं करतात। हा सर्व त्यांचा आश्रमस्थ परिवार, त्यांना सहकार्य करणारी सर्व सद्भक्त मंडळी। आताच बाबा बोलत असताना आम्हाला सांगितलं की हे सगळं पाडून या ठिकाणी मोठा हॉल बनवायचा आहे। येणाऱ्या यात्रेकरूंची गैरसोय झाली तर ते बरं वाटत नाही। ही अत्यंत तळमळीनं ही काम करणारी व्यक्ती या कनाशीमध्ये आपल्या हक्काची व्यक्ती म्हणलं तरी काही वावगं नाही। आम्ही ज्यावेळेस नियोजनाला आलो होतो त्यावेळेस फार मोठं ऑपरेशन बाबांची ओपन हार्ट सर्जरी झाली होती, तरीही बाबांनी आम्हाला भेटले, सर्वांना सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, सगळं व्यवस्थित होऊन जाईल। आणि आज आपण इथं 1 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून अनेक मंडळींनी स्नान केलं। आम्हीच सांगितलं बाबा काही अडचण होईल, काय नाही म्हणले, काय नाही, हे सगळे यात्रेकरू आहेत, आपल्या देवाचे आहेत आणि आपण सहन नाही करायचा याचा त्रास तर कोण सहन करेल। म्हणून असं हे उदार व्यक्तिमत्व सर्वांसाठी एक पुन्हा महत्त्वाची सूचना आहे की या परिसरामध्ये सर्व आश्रमस्थ आहेत आणि उद्याही या ठिकाणी पदयात्रा येणार आहे। म्हणून हा परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे बरं का। मी काय म्हणतो हे तुम्हाला 99% लक्षात आलेलंच आहे। तर
आपल्या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक या संघ सांगात सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय रमेशराज दादाजी शास्त्री कपाटे यांना मी विनंती करतो की भडगावची ही द्वारका दर्शनची एक लीळा आणि कनाशीच्या ब्राह्मणाची ही लीळा या ठिकाणी आपण पदयात्रेकरूंना सांगावी. बाबा तुम्ही सांगा. आमचं तर रोजच आहे. बर.